मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद इतर पक्षांची नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. मतदार याद्यांवर काम करण्याचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळायलाच हवा. राज ठाकरेंचं वक्तव्य. जैन मुनींनी कोर्टाचा अवमान करू नये. आंदोलनकर्त्यांवर कारवाईची भूमिका. मुंबईतली कबूतरबंदी वादानंतर आता पुण्यातही महापालिका आढावा घेणार. कबुतरांमुळे मानवी जीवाला धोका असल्यामुळे महापालिकेचं पाऊल. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर राज ठाकरेंचा संताप. कुणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? राज ठाकरेंचा प्रश्न. बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमाला वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित. भाषणाच्या यादीत नाव नसल्याने नाराज असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंचावर बसणं टाळलं. राज्यातील मतदार याद्यांमध्येही घोळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2698 मतदारांच्या नावांची 2 वेळा नोंद, तर चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद. नाशिक आणि पालघरमधील घोळही उघड. ब्राह्मण समाजाविरोधात बोललो नाही. भाजपनेच ब्राह्मण समाजाला पुढे करून माझ्या विरोधात पत्र लिहायला लावलं. पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधवांचा आरोप. जाधवांच्या विरोधात ब्राह्मण समाजाची निदर्शनं. तटकरेंची आता उलटी गिनती सुरू होणार. मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा. तर गोगावलेंना उत्तर द्यायला मी छोटा माणूस नाही. तटकरेंचंही प्रत्युत्तर. वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाली हक्काची घरं. 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 जणांना मिळाला घरांचा ताबा. मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीचं वाटप. वसई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दादा भुसेंची जाणून बुजून बदनामी. ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल कुमार पवार यांच्या वकिलांचा आरोप. भाजप शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे प्रकरण घडवल्याचाही दावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक. मराठा प्रवर्गात नसताना कागदपत्रात फेरफार करून लाटलं कर्ज. 3,82,000 अनुदान आणि लाखोंचा अपहार. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ. राज्य सरकार आणि वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाहीत. याचिकेला विलंब होणार असल्याने उच्चस्तरीय समितीकडे दाद मागणार. बीडमधल्या मस्साजोगच्या सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीमधल्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं पंतप्रधानांकडून निमंत्रण. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वर्षा सोनवणेंची सरपंचपदी झालेली निवड. मुंबईत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी गेलेल्या खड्ड्यांवरचा 2,000 रुपये दंड माफ करण्याची मागणी. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मेट्रोला पसंती. मंगळवारी अंगारकी संकष्टीला मेट्रो 3 वरून 69,000 प्रवाशांचा प्रवास. 3 दिवसांच्या वीकेंडमुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर साध्या वेशातल्या पोलिसांची नजर. हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलीस सतर्क. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त करणाऱ्या वैमानिकांचा होणार सन्मान. 9 भारतीय हवाई दल अधिकाऱ्यांचा वीरचक्र देऊन होणार सन्मान. स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी. सरकारी कार्यालयांपासून मंदिरांपर्यंत रोषणाई. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला LED लाईट्सची तिरंगी झळाळी. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे अचानक पूर. पुरामुळे पूलही वाहून गेला. लष्कराकडून बचाव कार्य. मासेमारीच्या पहिल्या हंगामात सरंगा घोळ माशांची लॉटरी. राज्य मासा पापलेटच्या उपलब्धतेबाबत मच्छीमारांमध्ये चिंता. श्रावणातही माशांचे दर वधारलेलेच.